बघा, आता कसं आहे, काही लोकांना अनुभव नसतो, त्यांच्यासाठी स्थानिक बेस्ट. पण आज मार्केटच्या वाढत्या लोकसंख्येचा जर विचार केला, तर संकरित जाती चांगल्या. कारण सर आपल्याला कुटुंब चालवायचे. आज 700 ला गावरान कोंबडी मिळते, पण मिळतच नाही. महिलांना त्याला सांभाळायला 2 वर्ष 2 वर्ष लागतात, तेव्हा ती 700 जाते. ही बॉयलर कोंबडी येते, स्वतःच्या पायावर नीटनेटकं उभं राहत नाही आणि 200-250 विकून जाते. 40 दिवसात उभी तिला 40 दिवसाचं उत्पन्न 40 दिवस ते खाती फीड. जी कोंबडी स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही सर, फटाकडा वाजवला तर 100 कोंबड्या मारतात. आणि ती तुम्ही खाऊन तुम्ही काय ताकदवान बनणार सर? काय बनणार सांगा? काहीच बनवू शकत नाही. जी कोंबडी स्वतःच्या पाय वाकडे होतात, हे वाकडे होतं, तिचं पाठ वाकडे होतं, स्वतःचं बॉडी तिला झेपत नाही. सर तिला औषध उपचार देऊन तिला घडवलेलं आहे. तुझ्याकडून तुम्ही अपेक्षा काय करणार? हळूहळू स्लो पॉइझन तुम्ही स्वतःच्या शरीरात घेताय. तुम्ही शेळीचं मटण नॅचरल पद्धतीने खाताय. कसलं इंजेक्शन आहे तिला? कसला डोस आहे? हिला वजन वाढ होती. हिला वजन वाढ करायचं आहे. उभी नाही राहायचं, उभी राहायची इंजेक्शन आहे. नको तेवढी इंजेक्शन भरून रोज पावडर, रोज इंजेक्शन, रोज डोस. सर 45 दिवस कोंबडीचं वाढायचं वय कसं? तेवढं ती फुटायला होती. तिला पंख राहत नाही, तिला उभं राहता येत नाही. आणि ती तुमच्या खाण्यासाठी तुम्ही वापरत असाल तर ते अयोग्य आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हा. मटण हे सर्वश्रेष्ठ आहे.